आता काही काही माणसं मला सुद्धा म्हणतात, अक्कल आहे का म्हणतात तुला, तुझं वय काय, तू करती काय. अगं तुझ्या वयात आईश करून घ्यायची, तुझ्या वयात असं स्कूटीवर भरपूर भरपूर फिरायचं, जरा हिकडनं झटका जरा हिकडनं झटका मारायचा. ते दिलं सोडून जरा फॅशनेबल कपडे घालायचे, जरा मेकअप बिकअप करायचा, जरा फिरायचं. ते दिलं सोडून डांगऱ्यागत कमर मधून इठल 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 इठलच करीत. ही वय का इठल इठल करायचं का. या वयात परमार्थ करावं का दादा. म्हणजे बघा ना, मटण चावाना झाल्यावर माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही तरुण वयात परमार्थ करतो आम्ही पोतराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला, करीन तरी काय, तो तपच करणार आता महाराज बरं का, तो योगी. आणि आम्ही जरा फटकळ बोलतो तर आम्ही भोगी. म्हणजे लोकांचा परमार्थ बघा ना दादा. नाही आम्ही पंढरीची वारी पण केली का नाही. पुढं बसलेले तुम्हाला माझं निम पाकिट देते पण बोलायला का, पाया पडते तुमच्या बाबा. असं काय नासक्या कांद्यागत तोंड करून माझ्याकडे बघू नका बरं का. मी काय तुमचं रान पिटिवलं, त्याच्यामुळे जरा आनंदी राहा. मला सांगा, देवानं आपलं काही वाटोळं केलं अर्थात नाही, मग कशामुळे दुःखी राहायचं मला सांगा बरं. आणि आहे तर क्षणाचा. अहो तुकोबार आहे, गावोगावी कीर्तन करायचे, त्यांना भरपूर भेटायचं, पाकिट नाही धान्य बिन्य बरं का, लय भेटायचं. पण आता हे काही तुकोबाराच्या बायकोला माहीत नव्हतं, कारण तुकोबाराय सगळं गावात वाटीत जायचं बरं का. अय संकनपुरीच्या बाया, तुम्ही तरी माझ्या आहेत ग, तुम्ही तरी साध्य बरं का. सगळं घरी वाटीत जायचं. मग आता आवलीला एके दिवशी कळलं माझ्या नवऱ्याला भेटतंय लय, पण नवरा घरी आणीत नाही. राग आला. आता तुम्ही मला सांगा, बिलाचा दिवस, ऊसाच्या कापसाच्या बिलाचा दिवस आहे, पैसे तुमच्या नवऱ्याच्या हातात आलेत, तुम्हाला आता आनंद झालाय की तो घरी घेऊन येणार आहे. पण तो बाबा जर वाट्यातच निम पिऊन आला तर तुम्हाला कसं वाटन, कसं वाटन. तसंच आवलीला वाटलं महाराज बरं का. ती म्हणली बाबाला भेटतंय तर बाबा घरी का आणत नाही. तुकोबाराय वाटच्या सवयीप्रमाणे सगळं वाटत घरी गेले. घरी जाईपर्यंत ऊसाचं एक कांडकच हातात राहिलं. बायको म्हणली कसं आणलंय, म्हणली एवढं तरी काय करू, म्हणली असं काय करू म्हणली. रागात तुकोबारायच्या हातात न घेतलं आणि तुकोबारायच्या डोक्यात घातले. तसे 2 भाग झाले. तुकोबाराय म्हणले तुझ्यासारखी बायको मला हुडकून सापडली नसती. बायको म्हणली पिसाळ का, म्हणली मारलंय मी तुम्हाला, तुम्ही म्हणताय तुझ्यासारखी बायको नाही. म्हणले खरंय, अर्ध्या वाटेपासून विचार करीत होतो उसाचं कांडक एक आपण दोघं खायचं कसं. तू आले प्रश्न भेटवला बरं का. आता न सांगता नवऱ्याच्या मनातलं कळते तुझ्यासारखी बायको आहे काय. प्रसंग सुखाचा आहे का, आहे का, पण मानतायत काय, कारण ते संत आहेत. त्यांना सुखादुःखाची अपेक्षा, त्यांना पांडुरंग आहे तो सुख आहे. ते दुःखात जरी असले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, पर्या दुष्काळे पिढा गेली. दुःख मानायची शंकाच नाहीये त्यांच्याकडे, कारण त्यांना कर्माची चिंता नाही ना, देहाची चिंता आहे. त्यांचं कसं आहे, त्यांच्या हातात आहे घेईन नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. हातात आहे बरे झाले देवा, हातात आहे एक वेळ करी या दुःखा वेगळे, हातात कदा. आणि हे संतांच्या हातात आहे, तुमच्या आमच्या. त्यामुळे आपण गर्व करून चालणार, आपण नामस्मरण सोडून चालणार, पण आपल्याला आहे त्या क्षणाचा आनंद घ्यावाच लागणार आहे. कारण पुढच्या क्षणाचा आपला भरोसा, पुढचा क्षण कसा येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. क्षणभंगुर नाही बरं बसा, अरे सावधा थोडा माया आशा. अरे मग एवढं जर असेल तर विचार करा, हे जे आहे हे आपलं, माणसं म्हणतात हे माझं, बरं हे दिलंय देवाने, त्याची तुम्हाला आम्हाला किंमत नाही. काय सांगावं माय, एका बाईला तिच्या नवऱ्याने सुंदर सोन्याची नथ केली. तर बऱ्याच नथवाल्या दिसायला लागल्या. नथ असल्यावर गोड दिसतो महाराज बरं का. आजकालच्या काळात राहिली म्हणजे आम्ही एवढी मोठी घालायची म्हणलं तर शक्यच नाही महाराज. ती कॅरी करायला सुद्धा तेवढं ध्येय लागतं. मग तिला सोन्याची नथ केली. ती अख्ख्या गावाला रडत सांगत होती, देखो मेरा यार मुझसे कितना प्यार करता है, मुझे सोने की नथ की. देखो मेरा यार मुझसे कितना प्यार करता है, मुझे सोने की नथ की. अख्ख्या गावाला सांगितलं. जिला दिसत नव्हती तिला वर करू दाखवायची. जी हाताना सुद्धा डाव्या हातात नथ धरायची, उजव्या हातात कप धरायची. लोकांना कळलं पाहिजे नवऱ्यानं केली. अख्ख्या गावाला सांगितलं. पुढून संत कबीर महाराज आले. कबीर महाराजांना म्हणली, देखो मेरा यार मुझसे कितना प्यार करता है, मुझे सोने की नथ की. कबीर महाराज बोलले, ए नारी नथ दी जिस यार ने उसे सुमरत बार बार, नथ दी जिस यार ने उसे सुमरत बार बार, लेकिन नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. अगं ज्यानं नथ दिली त्याचं नाव गली गलीनं सांगायली. अगं ज्यानं नाक दिलं त्याचं काय, तो वरीच राहिला. ह्योच लय उड्या मारायला लागला.
म्हणून सगळ्यात आधी त्याला धन्यवाद द्या, कारण हे जे काही दिलंय ना, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण. जर हे सगळं त्याच्या हातात आहे तर चिंतनही त्याचंच करा ना, कारण महाराज आम्हाला विश्वास आहे, तरले तरती हा भरे बसा नामधारकाचा, यातून तरत हो. म्हणून वय बघून, काळ बघून, स्थळ बघून परमार्थ करू नका. आता बघा इथे एवढी बारकी बारकी पोरं आहेत, आता यांच्या वयात जर यांनी परमार्थ केला तर पुढं जाऊन, आता आपली पोरं काही वाईट नाही बरं, आता हे बी पोरंच आहेत, तुम्हाला गॅरंटी देते ही पोरं पुढं जाऊन पैसा कमावणार, लय कमावणार, करोडो रुपयाचे बंगले बांधणार. किती रुपयाचे? करोडो. ही पोरं करोड रुपयाचे बंगले बांधणार, पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही, कारण बंगल्यामध्ये त्यांना तुम्हाला ठेवायची लाज वाटणार. पण आता ही जी पोरं आहेत ना, ही पोरं पैसे कमावतील नाही कमावतील, बंगले बांधतील नाही बांधतील, पण हे जिथं असतील ना तिथं यांचे मायबाप असतील याची खात्री मी तुम्हाला देतोय. एवढी ताकद या संप्रदायात आहे. पण आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, होईना भिकारी पंढरीचा वार करी, ही ताकद संप्रदायात आहे. म्हणून माळ घालत जरे वेळ जायच्या आधी मी तुम्हाला सांगू, हो का, पाया पडून सांगते, आज एकादस आहे, म्हणजे एकादस करावी पण प्रेमानं बरं का. काही काही माणसं म्हणतात त्याला काय होतं, सगळं पाप नाहीच होतं, फक्त पंढरीत जाऊन चंद्रभागेत जाऊन आंघोळ करायची, काशीला गेलो गंगेला आंघोळ करायची. तीर्थामध्ये पाप तीच नष्ट होतात. पापाचे 3 प्रकार आहेत, नकळत घडलेलं पाप, अतिपाप आणि महापाप. बघा, नकळत घडलेलं पाप हे तीर्थात नामस्मरणात नष्ट होतं. उदाहरणार्थ चुकून तुमच्याकडनं काहीतरी झालंय तर ते पाप नष्ट, पण तुम्ही तुमच्या मायबापाला दिलेला त्रास, मुद्दामून लोकांचं केलेलं वाटोळं, हे पाप कधीच नष्ट होत, कधीच नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, चांगलं होत नसेल तर ठीक आहे, पण वाईट करायचं अर्थात नाही. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, ज्या कवितेमध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात, पण एक चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला निघते. संकनपुरीकर, चिमणीच्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? भिजणार आहे का? लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? चिमणी असतो, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणते खरंय दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं महाराज. म्हणून आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही, सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे. आपलं नाव लोकाला नावं ठेवण्यात नाही, लोकाला मोठं करणाऱ्यात असलं पाहिजे. आणि हे कर्मच तुम्हाला जगण्याचं बळ देतं. म्हणून सत्यकर्म असू द्या, जीवन सुखी जातं. एकतर आपला भरोसा नाही, म्हणून आहे ते कर्म सत्याने करा, फार अवघडात पडू नका. परमार्थ म्हणजे फार करा नाही महाराज, थोडं सत्याने वागा, खरं बोला, तो परमार्थ आहे. चला जागेवर या. म्हणून आपल्या हातात नाही, आपला भरोसा नाही, तेव्हा आपला काळजी करावी लागणार आहे की कुठला क्षण कसा येईल. काळजी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? सावध झालो हरीच्या आलो, जागरणा इथं या, थोडा धीर ठेवा, थोडा संयम ठेवा. आम्ही करतो सगळं, आम्ही सगळं केलं, आम्ही पंढरीची वारीही केली का नाही? करता की नाही? केली. आम्ही पंढरीची वारीही केली, पण देवाला भेटायचंय म्हणून नाही, महिनाभर बायकोपासून सुटका म्हणून. कसं देव पावल रे तुम्हाला? कळत नाही दादा मला. थोडे साधे व्हा, थोडे स्वच्छ व्हा. अर्थात देव आहे माऊली, सुखही लागणार आहे, पण संयम ठेवा. तुमचं कसं आहे, आज नारळ फोडला की उद्या देव पावावा असं वाटतं. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, शक्य आहे का? शक्य आहे का? जर तुम्ही पाणी घालताय, खत घालताय, तर झाड वाढलं पाहिजे की नाही? वाढलं पाहिजे. मग का नाही वाढत? म्हणलं तू वेडायस का? झाड वाढलं पाहिजे. म्हणलं बघा ना ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. म्हणजे काही चुकलं का? म्हणजे माझं चुकलं की त्याचं चुकलं? काय चुकलं? झाड उपटून पाहिलं. ही लोकांच्या उपटायच्या सवयीमुळे लोकांचं चांगलं होत नाही महाराज. म्हणजे तसं नाही दादा, बरं का, समजून घ्या. ही जी माणसाला धीर ठेवायची सवय नाही ना, आमच्याकडे धीर आहे.
आमच्या संतांकडे संयम आहे. त्रास किती होऊ द्या महाराज. सुद्धा माझ्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता तरी धीर होता. सुशीला माता सांगतात, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडंसं मागा. देणार नाही का? देईल ना, पण मला विश्वास आहे की त्याला माहीत आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. काय अवस्था आहे महाराज सुदामांची. पोटात अन्नाचा कण नाही आहे, भगवंताकडे जात आहेत, भगवंताला दिसावं अशी अपेक्षा करतायत. देवाला जाणवावं मी माझ्या तोंडाने सांगणार नाहीये. दारात जात आहेत महाराज, अवस्था आहे. साधं तूप जरी काढायचं म्हटलं तरी दूध गरम करावं लागतं, होय ग माय? का निरश दुधाचं निघतं? दूध गरम करायला लागतं. पुन्हा मला येत नाही का, तुम्ही सांगा. मी काय लय सुगरण लागून गेले काय? ते साईचं काय करायला लागतं? मोठ्यानं बोला. बाया लय बेकार महाराज. भांडणं लागू दे की, कोणाची सून भांडती आख्या संकनपुरीला कळण, पण इथं बोलायची नाही. भांडणं म्हणजे माणसाचं असं आहे, ज्या गोष्टी चार चौघात करायला पाहिजे ते करत नाही, आणि ज्या गोष्टी एकट्यात करायला पाहिजे ते, ज्या गोष्टी एकट्यात करायला पाहिजे ती चार चौघात करतात, आणि जी चार चौघात करायला पाहिजे ती एकट्यात करतात. देवाचं नाव कसं घ्यायला पाहिजे? चार चौघात का एकट्यात? चार चौघात. आणि भांडणं कशी करायला पाहिजे? एकट्यात का चार चौघात? तुम्ही कशी करता? चार चौघात. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे मी काय बोलतोय ते. माणसं भांडायची पद्धत लय बेकार दादा. स्वतःलाच खरं करणार, लोकांचं किती बी असू द्या. आणि ह्या ॲटिट्यूडमुळे आहे ना माणसाचं फार आणि कुटुंबाचंही फार अवघड होतं. म्हणून बाय लय अजून पान उतारा करून घ्यायचा नसून तर बोल, केलाय तेवढा बास आहे आपला बरं का. बोलत जा ग माय. रामप्रभूनं दगड घेतला आणि पाण्यात टाकला. तुम्हाला काय वाटतं? हे संकनपुरीच्या बाया, तिन्ही लोकांचा स्वामी असणारा राम, ज्याच्या नावाची दगड तरली, त्यानं दगड पाण्यात टाकला, तर तो दगड तरला का बुडला? रामानं टाकलाय. कोणी टाकलाय? रामानं टाकलाय. ज्याच्या नावाची तरत्या त्या स्वतः मालकानं टाकलाय. तरला असन का बुडला असन? तरला असन का बुडला असन? तुम्हाला काय वाटतंय? वाटतं का? मी काय तुम्हाला मृत्यूदंड देणार नाही, फक्त सांगा महाराज. तरला असन का बुडला असन? तरला ना. काय म्हणतात तरला, काय म्हणतात बुडला? बुडला. रामाचा दगड बुडला. अहो बुडला. रामाला जरा अपमान झाल्यासारखं वाटलं. आता बघा, आमदार आहे आपण आमदार आहे, आणि आपलं सरपंचानं नाही ऐकलं, किती वाईट वाटन? असं वाटन सरपंचाला अंधारात नेऊन ठोका, म्हणजे मी आमदार आहे तरी माझं ऐकत नाही. अवघड वाटेल की नाही? मग प्रभू आहेत रामप्रभू, माझा दगड पाण्यात बुडला, वाईट वाटलं दादा. जरा बारका घेतला तो टाकला, तो बी बुडला. अजून बारका तो टाकला, तो बी बुडला. शेवटी खडा घेतला, तो टाकला, तोही तरला. रामप्रभूंना लईच अपमान झाल्यासारखं वाटलं. पण जाऊ द्या म्हणले, कोण होतं बघा. लोकाला वाटोळं झालेलं काही वाटत नाही, फक्त आपलं वाटोळं होता कोणी बघितलं नाही पाहिजे. एखादं तरुण पोरग जर कॉलेजमध्ये पडलं ना, ती किती लागलंय बघत नाही, कोणी बघितलं का बघतंय. कारण त्याला कोणीतरी, आणि त्यातली त्यात पुरीला नाही बघावं, मग तर लईच इज्जत जाते महाराज बरं का. म्हणजे इतकं लोकांचं बेकार आहे. लोकांना स्वतःच्या जीवाची काळजी, पण लोक नावं ठेवतील याची. लोकांचं काय घेऊन बसला दादा? लोक काही केली तरी नावच ठेवतात. लोकांचा विचार करायचा, जाऊ द्या. लय बडबड केली की बाया म्हणतात, हे कशी बडबड 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 करी ती. गप बसली की म्हणते, हो लयच दोटकुली आहे, माय बोलत सुद्धा नाही. म्हणजे इतकं अवघड आहे. लग्नाला बोलिवलं तर मानपान चांगला केला नाही म्हणून रुसत्यात, नाही बोलिवलं तर बोलिवलं नाही म्हणून रुसत्यात. मग करायचं काय? काय नाही करायचं, गप घरी पडायचं, जायचं बी नाही यायचं बी नाही महाराज बरं काय. कशाला लय कुटाणा करायचा? म्हणून तुम्हाला सांगते, कर्मानं सत्य वागा. लोकांचं वाईटही करू नका, आणि लोकांचं वाईट करायला गेलात आपलं झाल्याशिवाय राहत. पत्र माहित आहे? लेटर पोरांनो, लेटर माहित आहे? आर्चीनं परशाला पत्र पाठवलं किंवा परशानं आर्चीला पत्र पाठवलं बरं काय, माहित आहे ना? होय तर म्हणा, माहित आहे का? परशानं आर्चीला पत्र पाठवलं, आर्चीनं घेतलं का नाही? मोठ्यानं बोला, घेतलं का नाही? मग कुणाकडे गेलं ती माघारी?
किती गोड लेकरच महाराज बरं का. कोणाकडे गेलं? परशाकडे. बरोबर आहे. पुन्हा परशानं माघारी पाठवलं की नाही? पुन्हा अर्चीनं घेतलं नाही. कोणाकडे गेलं? पुन्हा अर्चीनं घेतलं नाही. कोणाकडे गेलं? एवढं कळतं ना. एवढंच लक्षात ठेवा महाराज. आपण केलेलं कर्म माघारी कोणाकडे येतं? आपल्याकडेच. फक्त जरा सांगायची भाषा वेगळी होती माझी, समजून घेत जरा. कारण पत्राच्या पाठीमाग पत्ता कुणाचा असतो? आपला असतो. सासूना होत्या. सासूना तुमच्यातल्या कशा आहेत? संकनपुरीच्या म्हातारे हो, कशा आहेत तुमच्या सुना? तोंडावंत बरे वाटते. म्हाताऱ्या किती आगाव आहेत. सुना बाळाला घरी ठेवून आली एकटीच कीर्तनाला महाराज बरं का. कर म्हणली असं का मी येते ऐकून. तुमच्या बरे आहेत ना सासू ना? सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान सासू सुनाचं भांडण. कशा म्हाताऱ्या खुलल्या. म्हातारी तर लय आतल्या गाठीची तुम्हाला माहित नाही. मला म्हाताऱ्यावर तुमचं सगळं पटतं पण एकच पटत नाही. तुमचा एकच दानका असतो. माझ्या जमान्यात नव्हतं बास. अगं खाकी डंगर कोणानं. आता तुझा जमाना राहिलाय का दादा? काळानुसार बदललं पाहिजे का माय? आपल्यासारखं पहिला माझ्या जमान्यात पाटान वारवाटा हे दुखायचं. हिच्या नशिबात बापानं रुखवतावरच दिलाय. घर के घर घर हिच्या पोटात गोळाच येतो महाराज. आता करते काय? तिच्या नशिबानं भेटलंय. म्हणजे पहिलं कसं झालं, दळणावाल्या दळून गेल्या आणि ह्यांच्या नशिबात गिरणी आल्या. आता करते काय? चुकतीची का? आलाय नशिबात, घ्यायचं सांभाळून. सुना उगा तुमची बाजू घेतली म्हणलं उतू येऊ नका. तुम्ही बी गुणाच्या नाही त्या. तुम्ही बी इतक्या कडू झारे ना, इतक्या आगाऊ पुरी निघाले महाराज. हा लय निस्ती गोड बोलती. निस्ती आई ओ आई तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. म्हातारी गुंगली. म्हातारी म्हणती लोकाचं लिकरू येतंय मला आई म्हणतय, तू वय बाजूला मी चपात्या करते. राहिलं काय महाराज? इतक्या आघाव सुना निघाल्या. निस्त्यात तोंडानं गोड गोड बोलत या. का मला तर हात लावित नाही महाराज. इतकं काम करायचं जीवावर आहे आजकालच्या पोरींच्या, म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच. लय कटाळा. मला तर इतका कटाळा आहे महाराज. आमची आई म्हणती, म्हणजे आमची आई इथंच बसली, आमची आई बी मला खपवून घेत नाही महाराज. दिवसातनं 3 जरी कीर्तन असली ना तरी हे त्याला काय असतंय, तरुण आहे काम करायचं असतंय. मला कोरोनात कळलं कुणी कुणाचं नाही. जवळ कीर्तन चालू आहेत तवर इतकी माया करते ती माय बाप. हातात ताट ओंकार महाराज, हातात तांब्या. बाळा खा, बाळा काजू खा, बाळा बदाम खा, बाळा थोडं नारळ पाणी पे. तिला बी इतकं हसू येत असेल महाराज बरं का. इतकी माया करते ती, इतकी माया करते ती. जसा कोरोना आला, जशी कीर्तन बंद पडली, माझी आई म्हणली धुनावाली नाही, भांडीवाली नाही, घास भांडीन काढ झाडून महाराज. वर्षभर तेवढंच केलं महाराज. कुणी सुद्धा त्या काळात विचारलं नाही काजू खायचं का बदाम खायचं. बरं तवा कळलं कुणी कुणाचं महाराज. म्हणजे मायबापाचे विनोद म्हणून सोडून द्या, पण हे कलियुग आहे आता. इमानदारीनं सांगा माणसं हो, कीर्तन करायला येऊस तर फोन करता का जाऊस तर फोन करता? कचरू महाराज कवर करते देव. आणि कीर्तन झाल्यावर मारा नका तिकडं, खपा नका, उलता कपडा ना. पण पुढच्या महिन्यात तारीख असल्यावर नक्की फोन करणार महाराज. तारखेला बरोबर करणार, पण त्याच्या आधीमध्ये विचारणार. विचारा असं माझं काही म्हणणं नाही महाराज, पण सांगते हे कलियुग आहे. मला तशाच सासूनाची भांडणं लागली. सून नवऱ्याकडे गेली. नवऱ्याला म्हणली हो काय, एकतर घरात ती राहील नाहीतर मी राहील म्हणतात की नाही. नवरा म्हणला दोघीची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील? म्हणली माझ्या बी आईला आणा, मग तुमच्या आईला सांभाळते. नवरा म्हणला बरं आहे, तुझी म्हातारी आणतो. आता इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, एकही पट्ट्यानं हातवरी करायचा आहे, ज्यानं सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. अय संकनपुरीचा गडी एकतरी ज्याची इथं आहे त्याची तर टॉपच नाही, पण ज्याची घरी आहे त्यानं तरी प्रयत्न करा. लय बेकार आहे. तुम्ही बी लय हसू नका, तुम्ही बी गुणाच्या नाही त्या. इथं एवढ्या बाया आहेत त्या, एकीनं हातवरी करायचा आहे, जिनं सिद्ध करायचं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत नवऱ्याला एकही काम सांगितलं नाही. हिकडला तांबे इकडे सुद्धा करायला लावला नाही. बघा लय हसत होती. काय झालं का?
तुम्ही तर खवट आहे त्या महाराज बरं का. तुमच्यामुळे त्या बिचाऱ्याचं माकड झालंय. तुम्ही सगळं काय बी झालं तरी नवऱ्याकडेच आणता. बिचारा आपल्यासाठी मरमर मरतय, आयुष्यभर कष्ट करतय. अपेक्षा काय असते? गावात ना आलं, काम करून आलं, शेतात ना हसमुख शहरानं ग्लासभर पाणी, 2-4 प्रेमाचे शब्द. पण हिचं तसं नाही, मोका धरून भांडती. नवरा ताटावर बसला की रामायण चालू. जरा जागा बदलीत जाग. तिला माहिती आहे पटे हिथंच सापडतोय, पुन्हा दिवसभर सापडत नाही महाराज बरं का. ती मी तवाच भांडती. थोडा वेळ सोडून भांडत जा. काय सांगा महाराज, बायकोचं ऐकावं लागणार. याने बायकोची आई आणली. बाई ती बाई, बाईच्या अंगात किती नखरे असतात? कचरू महाराजाला बरंच माहिती महाराज बरं का. किती असतात? नाही 36 असतात तुम्हाला बरोबर माहिती. मला फक्त एवढं म्हणायचंय, आमच्या अंगात 36 असतात तुम्हाला बरोबर माहिती, आणि तुमच्या अंगात डबल असतात. डबल 36 दुने डबल धमाकाच असतंय. कळण फक्त महाराज. बाई ती बाई स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची, ह्याच्या आईला कोरा द्यायची. हिच्या आईला घरात झोपायची, ह्याच्या आईला दारूत झोपवायची. हिच्या आईचा लाड करायची, ह्याच्या आईचा कटा काढायची. तसं नाही महाराज बरं का. हिची आई तयार झाली, नवऱ्याची आई वाळून गेली. नवरा म्हणला बाई तुला 2 म्हाताऱ्या सांभाळणं होत नाही, तू एक काम कर, कुठली तरी एकच सांभाळ. बरं म्हणली माझी समजते तुमच्या लय आगाव आहे. म्हणलं माझीच काय करायचं? टाकू म्हणली मारून. बरं म्हणला टाकू मारून. कधी मारायची? चांगल्या कामाला उशीर कशाला म्हणली? आज रात्री 12 वाजताच मारायची. संकनपुरीच्या बाया कोण मारायची? कोण मारायचे? सासू. कधी मारायचे? आज रात्री 12 वाजता. नवघरे कुटुंबाला माझी नम्रतेची विनंती महाराज, आज रात्री 12च्या पुढं काय घडलं माझ्यावर ढकलायचं, त्यांची त्यांनी निस्तरायचं बरं का. ठरलं महाराज. मारायची 12 वाजता होती, 72 नखरेवाला 11 वाजताच उठला. ह्यानं घरातली आणली दारात, दारातली म्हातारी नेली घरात. आता म्हणलं चल माराय. हिला काय माहिती यानं काय गोंधळ घातलाय. हिनं दगड घेतला, नवऱ्याच्या हातात तिला म्हणली मारा. नवरा किती कडू. नवरा म्हणला कशी जरी असली तरी माझी आई आहे. म्हणलं तूच मार. बरं म्हणली मीच मारते. माझी कुठे आई आहे तिला काय माहिती, पांघरून खाली कोणाची आई आहे. तिनं दगड घेतला, म्हातारीच्या डसक्यात घातला. म्हातारी जागेवर खालास. पोत्यात बांधली, पुरात नेऊन सोडली. गपचूप बसाव की नाही? पण बाईची जात कधीच गपचूप बसत. डेरा घेतला, रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं. गपचूप करावं की नाही? गाणं म्हणत म्हणत करायची. काय गाणं म्हणायची? ताक करते घरातन ससवाय गेली परात, ताक करते घरातन ससवाय गेली परात. नवरा झोपेतून उठला, माझं मॉडेल लयच उतू आलंय म्हणला, ह्याचा जाळ काढायच पाहिजे. त्याने बिच्चरवी घेतली आणि म्हशीपाशी आला. तिथे काय गप पडतोय वय, तिथं डबल गाणं म्हणत म्हणत धार काढायचा. काय गाणं म्हणायचा? धार काढतोय दारातन पट्याची आय आय घरात, धार काढतोय दारातन पट्याची आय आय घरात. महिला मंडळ आता कसं वाटतंय? हे नव्हतं सांगायचं महाराज. पण तुमचं कसं आहे, तुम्ही लागले पैशाच्या पाठीमागे, म्हणजे आपण सगळेच. पण पैसा काय आहे रे दादा? विपदो विपदो नेव संपदोंच संपदा विपद हा विस्पन्न विष्णू संपन्न नारायण स्फूर्ती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. पण जपायचं तर ही संपत्ती जपा ना. अरे करा नामचिंतन करा. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या. सगळ्या बायका घ्यायच्या, पण एक घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणली महाराज मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली इटल इटल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे. कसं त्यांचं म्हणून घ्यायचं नाही का? बायका इटल इटल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा. कोणाचं लागून गेला काय? बायका नाव तर लय भारी घेत्या. एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे. ती म्हणली महाराज कुत्र्यात कुत्रं तांबडं कुत्रं. म्हणलं मी याला इथं नवरा महाराज आता. म्हणली कुत्र्यात कुत्रं तांबडं कुत्रं त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. कळलं तरच कळलं महाराज. बरं एक तर महाराजाची बायको, तुमच्यापैकी कुणाचीच नाही, दुसऱ्याची. हां महाराजाचं तर लय अवघड असते. विचारावं लागतंय कस करू जाऊ का? तू म्हणली तर सप्ता नाही तर गरज. पण काही म्हणा, महाराजाचा एक फायदा आहे, प्रत्येकाच्या बायकोला पदवी लागते. नवरा पाटील आहे, बायको सरपंच आहे, मास्तर आहे, डॉक्टर आहे. तुला नाही म्हणत महाराज बरं का, कुणी सुद्धा म्हणत.
लई फायदे येतला का परमार्थाची, काय सांगायचं तुम्हाला. नाही पण महाराज लोकांना बायका गोड भेटतात तेवढं मात्र खरं महाराज बरं का, चांगले असतात. एक महाराजाची बायको, तिला म्हणलं बाई तुला महाराज नवरा भेटला, तुझं नशीब उघडलं. म्हणली डोळं फुटलं आणि महाराज नवरा केला. म्हणलं का, म्हणली 7-7 दिवस बोंबलत फिरतोय, काला झाल्याशिवाय घरी माघारीच येत नाही महाराज बरं का. म्हणलं जाऊ दे आता, केला तर केला, त्यात काय असतंय. म्हणलं नवरा आहे आपला, नाव घे. म्हणली महाराज आतघर मधघर मधघरात देवघर देवघरात पलंग पलंगावर दिवडीत दिवीत होतं केळ. मी म्हणलं पुढं काय. म्हणली महाराज नशीब केळ गेलं नासून, कुठं गेला आमचं तोंड वासून, कुठं गेला असून शब्दाला महाराज बरं का. काय बाया नाव घेत्याल ह्याचा भरोसा, काय म्हणत्याल ह्याचा भरोसा. काही महाराज बायकाची रचना लय भारी असते, काही म्हणा. मग तुम्हाला सांगते हो का, बायको करा अर्थात करा पण गुतू नका. आणि गुतायचंच असेल तर नामात गुता, कारण एकदा यात गुतला ना तो मोक्ष मार्ग आहे. जी माणूस मनातून हसतो त्यासारखा निर्मळ मनाचा दुसरा नाही, पण जी गालातल्या गालात हसतो त्यासारखा खोट शेंगदाणा दुसरा नाही. कधी लोकांच्या घराला आग लावीन ह्याचा भरोसा. बायकांनो HD मेकअप करा, HD म्हणजे फार हाय क्लास, तरी सुंदर दिसाल याची गॅरंटी नाही. पण घरी पाहुणा आलाय, एखादा महाराज आला, एखादा संत आला, एखादा कुणी साधा पाहुणा आलाय, माणूस आला, हसमुख चेहऱ्यानं पाणी द्या. तुमच्या घरात लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार. असू द्या ग, भांडणं जरी लागली, मी तुम्हाला सांगते भांडणं न व्हायचा उपाय सांगू का. भांडणं होऊ द्यायचे नसेल माझ्याकडे एक उपाय सांगू का. होय म्हणलं तर सांगते, सांगू का, सांगू का. होय म्हणतात म्हणजे भांडणं करतात वाटतं. आता आजार असल्याशिवाय कोण औषध मागून का महाराज बरं का. आजार आहे म्हणूनच औषध मागतात. ऐका बरं, जर सासूनाचं भांडण लागलं, नवऱ्या बायकोचं भांडण लागलं, ग्लासभर पाणी घ्यायचं, एक घोट तुम्ही घ्यायचा, एक घोट पुढच्याला द्यायचा. भांडण होईपर्यंत ती घोट गिळायचा बी नाही, थुकायचा बी नाही. भांडणं कशी होतील. नाहीच बोलल्यावर भांडण होत, पण बाईचं तोंड ग बसत नाही म्हणून भांडणं पेटते ती महाराज बरं का. थोडा धीर धरा, थोडं ऐकून घ्यायची सवय ठेवा. काही होत थोडा जो अहंकार आहे किंवा जो राग आहे थोडा आळता घ्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी सोप्या जातील, अवघड होणार नाही. या सुंदर स्त्री, सुंदर म्हणजे बाप आहे अर्थात अप्सराच, पण गरीब, थोडेसे कपडे फाटलेले, मळकं शरीर, सुंदर. राजाने पाहावी, क्षणामध्ये मनामध्ये मोह निर्माण व्हावा, कामवासना निर्माण व्हावी. ही माझी पत्नी असावी अशी अपेक्षा राजाची आहे. शेवटी तो राजा आहे. राजा म्हणला मी तुला माझी अर्धांगिनी करतो. तुझा हा सगळा दुर्व्यवहार, ही दुरावस्था, तुझं दारिद्र्य सगळं राणी करतो मी तुला राणी, तू फक्त हो म्हण. ती म्हणली माझी एक अट आहे, मी तुमची राणी व्हायला तयार आहे, पण इथून पुढचा राज्यकारभार माझ्या मनावर चालेल. एकदा मायेच्या जाळ्यात पडलं की माणूस अलीकड पलीकडचा विचार करत नाही. मग ते कधी कधी पैशाचं मायावी जाळ असू शकतं, सौंदर्याचं असू असतं, अहंकाराचं असू शकतं, मोहाचं असू शकतं. सौंदर्याच्या मायावी जाळ्यात पडलेला हा राजा अर्थात हो म्हणला, तिच्याशी लग्न केलं, ही राजाची राणी झाली. 15 दिवसाने एकादश आली. हा राजा वारकरी होता, विष्णुदास होता, माळकरी होता. एकादशी दिवशी आजपर्यंत यांनी राज्यात कधीच अन्न शिजू दिलं नाही. राणीने आदेश दिला मांसाहार करा, इच्छा आहे माझी. राजा म्हणला पाया पडतो तुझ्या, आयुष्यभर पाळलेलं तत्व आहे, माझा धर्म आहे, मी विष्णुदास आहे. एकादशीला इथे अन्न शिजत नाही, मांसाहार तर फार लांबची गोष्ट आहे. राजाला म्हणली तुला तुझा धर्म मोठा आहे की तुझं वचन मोठं आहे. तुम्हाला लग्न करताना वचन दिलेस की इथून पुढचा राज्यकारभार माझ्या मनावर चालेल. माझी इच्छा आहे आज मांसाहारच. राजा म्हणला याला काहीतरी उपाय असेल. म्हणली आहे ना, जर तुला आज राज्यात मांसाहार शिजू द्यायचा नसेल तर तुझ्या पुत्राचं शिर मला दे, त्याचं शिर मी खाते, मी सुखी, आणि तुझ्या राज्यात मांसाहार शिजू देणार. आता पुत्र हे प्रेम आहे, कर्तव्य आहे, पण धर्म हा कधीही प्रेमापेक्षा मोठा असतो, लक्षात ठेवा. मोहात येऊन जर पुत्राचा विषय केला असता तर धर्म मोडला असता. त्याने सांगितलं काळजी नाही आई, पुत्राचं शीर देतो, पण
पण एकादशीला गावात अन्न शिजू देणार ठीक आहे. पुत्राला घ्यावं, तलवार घ्यावी, शिरावर मारावी, शिर बाजूला व्हावं आणि भगवान विष्णूने आपल्या स्व अवतारात यावं. त्याची अर्धांगिनी दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात महाविष्णूचा अवतार होता. महाविष्णूने राजाला सांगावं, पुत्राच्या पलीकडे, प्रेमाच्या पलीकडे तू धर्माचा विचार केला, इथून पुढे तुझ्या राज्यात कधी संपत्ती, सुख आणि ऐश्वर्याला कमी राहणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. राजाला पुत्रही परत भेटावा, राजाला सौंदर्यही परत भेटावं, राजाला ऐश्वर्यही परत भेटावं आणि राजाचं पुढचं आयुष्य अमृताप्रमाणे गोड आणि अमर असावं. ही ताकद एकादशीमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, व्रत करा एकादशी भरल्या अमृताच्या राशी, भरल्या अमृताच्या राशी, भरल्या अमृताच्या राशी. पंढरीचा फेरा चुकेल, पण पंढरीच का, काशी, मथुरा, द्वारका, अभंग तुकोबारायचा आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, आम्हाला विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित, बहीण बंधू चुलता भ्राता, सर्वस्व आमचा पांडुरंग आहे. आम्हाला दुसरं काही आठवतही नाही, दिसतही नाही. तुकोबारायच्या जीवनात काळ सुखाचा असो नाही तर दुःखाचा. तुकोबारायकडे 14 टाळकरी होते. त्यातला एक टाळकरी फार निष्ठावंत, रामा नाव होतं त्याचं. त्याची बायको म्हणाली, बाईच्या नादाला लागला असता तरी परवडला असता, ही बुवाच्या नादाला लागून इतका बेकार झालाय, ह्याला घरही दिसना, दारही दिसना. माहिती, एखाद्या बरेच दुसरीच्या नादा लागलेलं बरं, पण ही बेकार नाद लोकांना सांगू तरी काय, नादी कुणाच्या लागलाय, बुवाच्या. इतका नाद बेकार हो, ह्याला काही सुधर नाही. म्हणली ह्याला सांगून सांगून कटाळा आलाय, बुवाचाच काटा काढते. लोक कीर्तनकाराचा काटा काढा इतके एक नंबर आहे दादा. आय हाय हाय हाय, मला विचारा, इतके बेकार लोक दादा. निस्ता यांना निस्ता असा निस्ता चान्स घाव, हात धुवून मागा लागतात लाईव्ह बॉय साबणानेच, असे हात धुतात. हे नादच करायचं नाही. कोरोनात सुद्धा एवढा हात धुतला नसन, एवढा हात धुवून आमच्या मागे लागते महाराज. मग आता तुकोबारायनं काय त्या बाईचं वाटोळं केलं. ती म्हणली नवऱ्याला सांगून काय, नवरा ऐका नाही, त्या बाबाचीच कीर्तन बंद पाडते म्हणजे माझा बाबा जागेवर येईल. आता बंद कशी पाडायची. दिवाळीमध्ये भाऊबीज, आता ही रामाची बायको म्हणते, तुकोबाराय मला भाऊ नाही, तुम्ही माझ्या भावासारखे आहेत, माझ्या घरी स्नानाला या, मला पांडुरंग आल्यासारखं वाटेल. किती लोक तोंडावर गोड बोलतात, म्हणजे काढायचा तर काटाच आहे, पण गोड बोलून. माय बऱ्याच जणाला कळली, पण बाप कळून न कळल्यासारखा आहे. पोराला मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा विचारणारा बाप दिसत नाही. रात्री बेरात्री आलात ना, दरवाजा उघडणारा बाप असतो. माझ्या बापाला 2 पोरी असू द्या, एक पोरगी श्रीमंताकडे दिली असू द्या, एक पोरगी गरीबाकडे दिली असू द्या, माझा बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही, तो बाप असतो दादा. जिथं गरज आहे ना तिथं उभा असतो तो बाप असतो. कुठून पैसा आणतो, कसं घर जपतो, कसं घर सांभाळतो, जिवंत आहे तोपर्यंत कळत, पण बाप गेला ना की कुटुंब सांभाळायचं काय असतं हे त्या पोरांना कळतं महाराज. धुळीचा त्रास आहे मला. त्याच्यामुळे बाप ही अशी गोष्ट आहे. विचार करा, जर पंढरीत पांडुरंगच नसेल तर पंढरी काय वाटेल. तशा आपल्या या संसाराच्या पंढरीमध्ये बाप म्हणजे पांडुरंग आहे, आणि तो पांडुरंगच जर त्या पंढरीत नसेल तर ती पंढरी किती सुनी असेल. फटकळ आहे, कळत नाही त्याला बोलायचं. माणसात बसलं की जरा रागारागाने बोलून जातो, पण तुमच्यासाठीच बोलतो ना.
आपल्या बापाला अक्कल नाही, चार माणसात बोलायचं कळत नाही, अशिक्षित आहे, सुशिक्षित नाही आहे, धोत्रावाला आहे, पॅन्टी पायजम्यावाला आहे, काय कळतं त्याला? त्याला काय विचारायचं? घरात काही जरी करायचं असेल तरी आम्ही शिकलेले आहेत ना, तुम्हाला काय कळतं? कधीतरी बापालाही विचारून बघा, बाबा हे बरोबर आहे? तू म्हणणार शेवटी हाच आहे की तुला वाटतंय ते कर, पण विचारणं तुमचं कर्तव्य आहे, कारण तुमच्या विचारण्यामुळे त्याच्या मनाला समाधान लागेल की कुटुंबात माझंही काहीतरी आहे, कुटुंबात मी पण एक माणूस म्हणून जगतोय. बाप म्हातारा झाला ना, तुम्ही त्याला आडगळीच्या वस्तूसारखं ठेवताय. उगा खाऊ घालायची, लोक काहीतरी म्हणतील म्हणून भाकरी खाऊ घालायची, लोक काहीतरी म्हणतील म्हणून चहा पाजायचा. कुटुंबात जागा नाहीये त्याला. तुमचं किती महत्वाचं काम असू द्या, चार पाहुणे आले ना, तुम्ही तोंडावर त्याला सांगता हॉलमध्ये यायचं नाही, समोरच्या घरात यायचं नाही. का नाही? कळत नाही तुम्हाला बोलायचं. आता कळत नसेल, जरा बुद्धी वयाच्या मानाने थोडीशी कमकुवत झाली असेल, पण तुमच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहिलंय, हे तुम्ही कसं विसरता हेच मला कळत नाही. त्या बापाच्या हाताला धरूनच तुम्ही चालायला शिकलायत, त्या बापानेच तुम्हाला बोलायला शिकवलंय, हे विसरू नका. सुंदर अशा आमचा खंडोबाचा अवतार की पिवळं घातलं म्हणून म्हणलं महाराज मी, बरं का? दिसायला बी एवढे गोड गोड येतं, धोत्र बी अशी नेसल्या ती महाराज. बारकी असली की लय मजा येते, बिचाऱ्यांना काय नसतं. ह्याच्या ऐवजी चांगले चांगले कलाकार उभे केले की नाही, त्याच्याकडे असं बघणार, ह्याच्याकडे असं बघणार, त्याच्यातच आख कीर्तन जातं. ह्यांना काय नाही, आपलं उभा केलंय वाजवायचा, टाळ वाजवायचा. मनात द्वेष असा कुठली भावना, वय जसं मोठं होत जातं ना तसा द्वेष वाढत जातो. नाही, स्वाभिमान असू दे ना, मी कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे, पण माझ्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या परमार्थ करण्यालाच मजा नाही. चांगलं करताय, ठीक आहे, ओके, पण मोठे नाही आहेत ना अर्थात. म्हणून असंच लहानपण पांडुरंगाने सगळ्याला देवी पांडुरंगाची प्रार्थना.